अमेरिका आणि इराणमधल्या संघर्षात संपूर्ण जगाला इंधन तुटवड्याचे चटके सहन करावे लागतायत. भारताला सुद्धा या इंधन तुटवड्याचा फटका बसलाय. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच पेट्रोलियम मंत्रालयाचं एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यात पेट्रोल 10 रुपयांनी आणि डिझेल 12 रुपये 50 पैशांनी महागणार असल्याचं म्हटलंय. केंद्रानं असा निर्णय खरंच घेतलाय का, यावर सरकारनं काय सांगितलं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. त्याचा थेट फटका भारतातील तेल कंपन्यांना बसतोय. सध्या सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 14 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 18 रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पेट्रोलियम मंत्रालयाचं दरवाढीचं पत्र व्हायरल झालं. पण आता यावर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं या सर्व पोस्ट खोट्या असल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेलं एक पत्र व्हायरल झालं. यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 रुपये आणि 12 रुपये 50 पैशांनी वाढल्याचं म्हटलं. पण केंद्र सरकारनं असा कोणताही आदेश जारी केलेला नाही, अशा बातम्या देण्यासाठी अधिकृत स्रोतांकडूनच खात्री करून घ्यावी. त्यामुळे तुर्तास इंधनाची कोणतीही दरवाढ झालेली नाही, पण भविष्यात अशी दरवाढ होऊ शकते अशी ही चर्चा आहे. 2 महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $70 ते $72 आसपास होती. मात्र युद्धामुळे ही किंमत $120 ते $125 पर्यंत वाढली. पण सरकारनं इंधनाचे दर वाढवले नसल्यानं कंपन्यांना तोटा होतोय. हॉर्मुझ मधील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इंधन, खतं आणि रसायनांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यानं सीएनजीचे दर वाढू शकतात. जगातील 20% तेल आणि गॅस वाहतूक हॉर्मुझ मार्गाने होते, ती सध्या विस्कळीत आहे. त्यामुळे रसायनं आणि पॉलिमरच्या किमती वाढल्यानं उत्पादन खर्च वाढून महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. दुसरीकडे देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी होती. त्यामुळे केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर वाढवले नाहीत. पण आता मतदान संपल्यानंतर इंधनाचे दर वाढवले जातील असा दावा विरोधक करतायत. पण दुसरीकडे अमेरिका आणि इराणमधील शांतता बोलणी यशस्वी झाली तर हॉर्मुझ मधील पुरवठा साखळी सुरळीत होऊ शकते. तसंच इंधनाचे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर सुद्धा कमी होऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास तरी सामान्यांवर इंधन दरवाढीचा बोजा पडणार नाहीये, हे सरकारनं स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.